अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा पदभार देण्यात आलाय। या संदर्भात शासकीय आदेश देखील काढण्यात आलाय। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ते पद भुजबळ यांना देण्यात आलंय। यापूर्वी राज्याचे गृहमंत्री पद आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री पद मी भूषवलं आहे, त्यामुळे याही पदाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे। मी 1991ला कॅबिनेट मंत्री झालो, महसूल मंत्री झालो, त्याच्यानंतर हाऊसिंग मिनिस्टर झालो, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री 3 वेळा झालो, होम मिनिस्टर झालो, पर्यटन मंत्री झालो, PWD झालो। आणि हे जे खातं जे आहे अन्न पुरवठा हे 2019 सालीच ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे यांचं मंत्रिमंडळ आलं त्यावेळेला ते खातं माझ्याकडे आलं। त्यामुळे कित्येक वर्ष मी ते खातं सांभाळलेलं आहे। माझा प्रवेश मागच्या डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळ झाला नाही, त्यावेळेला ते खातं जे आहे हे मुंडेंकडे गेलं होतं, धनंजय मुंडेकडे। आता काही अडचणीमुळे धनंजय मुंडे जरा दूर राहिल्यामुळं ते खातं पुन्हा माझ्याकडे आलं। युतीमध्ये जे पक्षांना जितक्या मंत्रिपद मिळालेले आहेत त्या पक्षानेच ठरवायचं असते की त्या जागामध्ये कोणाला मंत्री करायचं। आणि आमच्या 10 जे मंत्रिपद आहेत राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये आमच्याकडे जागा रिक्त होती, त्यामध्ये आम्ही छगन भुजबळ साहेबांना त्या जागेवर मंत्री केलं आहे। आणि ही पार्टीच्या आणि फक्त पार्टीच्याच डिसिजन आहे, कोणाच्याही सूचनाप्रमाणे आम्ही कुठलाही निर्णय केलेला नाही।